जागेवर बस, लय जास्त करू नको, मग माही करू नको. सापडला तुला काय केलंय मी तुला सांगतोय तू नेट तुला सांगतोय. गावात राहायचं विरोध हराम करतो लय मोठा वेळ जा मामाला लय विरोध करू नको माझ्या. ऐका माहिती आला का तुला कोण सांगणार, तुला घंटा कोण विचारणार आहे तुला हराम कर. एवढं मामा कशाला माहिती कोणा कधी गावात मला करू नको नीट तुला सांगणार मारी तुला हे करेल तुला सांगतो. माझ्याशी गाठ आहे प्रत्येकाचा आता गुत्याल तू कोण आला ना आला का येणार मतदानापुरतं गोड बोलणार 40 लोकांना नोकरीची आय मिस दाखवणार. बेकारी केली तो गावात बरं का तो ऐकले बरोबर आहे हो त्याला बोलू त्याला बोलावं लागेल तो बेकारी केली अख्खा गाव मामा जिल्हा मागाय जिल्हा एवढं सगळं सानंतर कोण येणार तुझा हो का आम्ही मतदान करतो अजिबात काय करू नको आम्ही बोलतोय मतदान करून गावाची नाश्ता बना करतो सगळीकडे 500-400 लोकांना 5 मिनिटं लागते का काम धंदा बंद करायला ही करायला मार खायचे तुला सांगतो तुझा तुझा जातो जातो जा मांडव काय टाकतोय काय काय करतोय पत्रिका काय करताय का तुम्ही नाटक मामाच्या मोहर जिल्हा हलवलाय मामाने. मी आज बोलतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊ देतो नाही. मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप म्हणजे हा काय गप म्हणजे काय माझ्या मामाचा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचा हेल्मेट करतो मग दादा म्हणल्यावर अजिबात हे करायचं ना. तू ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरेल तुला सांगतो कोण तुझा कोण येणार नाही हराम करते 12 मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माझ्याशिवाय कोण नाही. येऊ नका तू नीट वाग तुझी लायकी काय तुझी बघ हराम करू सावून त्यानंतर त्यानंतर तुझा बाप ह्यांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत. खाचेल मार तुला मार दिला तर तुला कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं तू का बस तू शांत बस आम्ही बोलतो तुझ्या चल रे जा की का थांबतोय मामाच्या मोर चल जा तुझी एकला विरोध चाललाय हा एकला चला मी तू एकला विरोध चाललाय बाकी काय नाही. गावाची वाट लावली सगळ्या हरामखोर लाज कशी लवकर रे तू त्याला बरं का ह्याचे आता बघतो प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण 6 नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला. काय काय झालंय सकाळी आम्ही 6 वाजता आम्ही बॅलेट पेपर हे सगळे हातात घेतले आपला बूथ इथं लावला त्याच्यामुळे आम्ही इथे त्यांचा बूथ कुठे आहे त्यांचा पुढे म्हणजे आपला काही संबंध नाही 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 म्हणजे आपण कोणाची जागा घेतली नाही नॉर्मल आपण इथं ठेवलं आणि आपलं ठरलं होतं की आपला बूथ इथे लावायचा त्यांचा तिथे बूथच्या संदर्भात काही नाही काही इश्यूज नाही. इथं आल्यानंतर इथं बसलो की ते गाडीतून आल्यानंतर उतरलं की मी तिकडे आपल्या साईडला गेलो म्हणलं उगाच तोंडावरती नको ठीक आहे म्हणलं आले ना तिथे लगेच म्हणले तुला राहायचं का नाही गावात तुला कळतं का नाही अशी परिस्थिती आहे. तू किती हो तुझी काय अवकाश आहे तू साऱ्या बँक कर्मचारी गेली 15-20 दिवसापासून मला त्रास होतो माझ्या रेकॉर्ड घेत मला अशी परिस्थिती आहे. माझ्या बरोबर हा फिरला तर उद्या लगेच त्याला सकाळी काय तुझं वाकडं करणार ती ही भाषा बोलते ती अशी परिस्थिती आहे त्यांची. म्हणजे मला तर वाटतं हे हुकुमशाहीचं पहिलंच उदाहरण असेल आता बरं आम्ही कोणाच्या वाकडे त्यांच्यामध्ये गेला मला दादांनी सांगितलं आपण लहान आहे आपण रोहित दादांनी राजू दादा परवा आलते त्यावेळेस मी सांगितलं आपण लहान आहे आपल्याकडे सत्ता नाही ते दुरुपयोग करतील काही तुमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही एक शब्द बोलायचा नाहीये. आज सगळी 15-20 दिवस नानांनी काम केलं इथं कोणच नव्हतं काम केलं नाना एकटं नाही मी एकटं नाही परंतु मी पुढे आलो परंतु ही जी जनता दिसते ताई माझ्यावर नाही ती तुमच्यावर प्रेम करते आणि तीच गोष्ट आपल्यावर प्रेम करते आणि हीच त्यांना खुपते अशी परिस्थिती आहे. आम्ही काय करावं आता मला म्हणतात सकाळी कोण कोण होतं
आणि तुमच्यापैकी कोणी काय बोलणार काय आम्हाला काय बोलतोय ते उकाळ मारायचं पोराला किरण कांबळे राजा भोसले हे बाकीच्या आम्ही जर असं बोललं नाही आपल्याला दादांचं सांगून कधी कोणाला बोलायचं नाही उलट बोलायचं नाही वाईट बोलायचं नाही बरं हे सगळ्या गावातले लोक आपले प्रेम करतात ते तुमच्या आमच्या पॉवर फॅमिली आपल्या नाही ना पण काय मला म्हणतोय 6 वाजल्यापासून तो कुणाला सांभाळतोय 40 लोकांना मी गावासमोर सांगतो कुणाला सांगू द्या की मी नोकरी लावतोय म्हणलंय का ते तोंडाने आपल्यावर आरोप करतात आशाने मतं मिळत नसतात रे भाऊ म्हणाव हे यांच्या आशीर्वादाने तो आमदार काही तुमच्यामुळेच आम्ही त्यांना मतदान केलं तुमच्यामुळं दादामुळं मोहित दादामुळं साहेबामुळं साहेब रोहित दादा सभा झाली ना 3 वेळा स्टेज परवानगी दिली नाही इथं एकदा तिथं काय असू दे नाही काय असू दे की मी उभा राहत काय नाही असू दे राहतोय कसं बघतोय कसं जीव मारू दे ना काय होईल जीव मारलं तर काय होईल तुम्हाला तर स्वातंत्र्य मिळत माझा जीव जाईल पण तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळत हा अशी कुठं मतं मिळतात का गाव प्रत्येकाला काल फोन केलेत का नाही सगळ्यांना त्यांनी दम दिलेत का नाही 4 5 दम देऊ असं का तुमच्या पवार फॅमिलीसाठी हा नाना गवळी जीव बी द्यायला तयार आहे आणि अंथुर्णे बर्नेवाडीतली बी लोक तुमच्या सोबत काय मलाच इतकं वाईट वाटलं मला माहिती तावशीला गेले तावशी तो व्हिडिओ दाखवला यांच्यासमोरच पाहिला मी व्हिडिओ आम्हाला सगळ्यांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं तुम्ही सांगितलं हुकुमशाही विरोधी लोकशाही अशी आहे आणि आपली लोकशाही जिंकायला लागलेली आहे त्यामुळे आता मला एक म्हणायचं होतं तुम्ही गावातले रोज एकमेकाला तोंड बघतोय आपण तुम्ही ही भाषा नव्हती पाहिजे की तुला कोण माधरचोत ही भाषा चालतं. आज आपण जिंकलोय ना ही पहिली स्टेज आज विजय निश्चित आहे आपला त्यांच्या बॉडी नाही होईल म्हणून काय गरज नाही गोरगरीब जनता आहे कशासाठी तुम्ही त्यांना उगे त्रास देता किती गेल्या 10 वर्ष झालं लोक स्वस्तेत गावातलेच होता मला भाषा करतो तू कसा गावात राहतोय बघतो तुझ्याकडे नानाला जर काय झालं काय जरी खोड काढून तुला जरी केलं ना तरी त्यांना त्याचाही करावं लागेल बघतो म्हणलं तुझ्याकडे कोण येते मला काय म्हणायचं आपण 10 वर्ष 15 वर्ष चालताना मतदान करतोय कुणामुळे करतोय साहेबांमुळे करतोय ताईंमुळे करतोय राजदादांमुळे करतोय रोहित दादांमुळे करतोय मग याची कशासाठी अशी परिस्थिती मी लोकप्रतिनिधी आहे पण तुम्ही पैसे वाटा काय वाटा आणि तुम्हाला 10 रुपये दिले नाही तर मी गुन्ह्याच्या बाजूशी घेतलाय तीच तोंडाने सांगतोय मी नाही च्या बाजूशी घेत माझी देश आहे तुमचा देश आहे असं काय नाही मनात देखील आणू नका कार्यकर्त्याला 1 रुपया सुद्धा गरज पडत काय कारण माफी बसवायला तुम्हाला चालू द्यायची नाही हुकुमशाही लाळा बसला पाहिजे साहेबांना बसू दे रे तुम्ही शांत व्हा तुम्ही आधी शांत व्हा तुम्ही बोकडे देताय पैसे रात्री या ठिकाणी मी मनोज साबळे वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका अध्यक्ष जबाबदारीने बोलतोय
या ठिकाणी पैशाचं वाटप फार मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे. आधी पाणी 1000 रुपये प्रत्येक मताला त्यांनी वाटप केलेलं आहे. 1000 2000 जसं वाटप केलेलं आहे त्यांनी. कुणाला म्हणलो नाही नोकरी लावायला मी समजलो का तुमचं आरोप करताय माझ्यावर नोकऱ्या 40 काय 400 तुम्ही या गावातली नोकरीला लावा माझा शब्द आहे तुम्हाला. त्यांच्या आजपर्यंत 15 वर्ष झालं मतदान तुमच्यामुळे करतो. ना आता थोडं शांत राहा. गावात तुम्हाला सगळ्यांचा पाठिंबा काय झालंय पायाखालची वाळू सगळं करून पर्याय बघते बारा हाणामारीवर आलेत आता. बघतो मग तुम्हाला थोडी गर्दी कमी कर. आम्ही तुमच्या तोंडाकडे बघून आजपर्यंत मतदान करत होतो त्यांना. खरंय का खोटंय सांगा. पण आज यांची हुकुमशाही चालली. कुणाला फोन करायचा, कोण फिरलंय त्याला बोलवून घ्यायचं, कुणाच्या गाड्या लावल्या त्याच्या बंद करायच्या. फोन झाले एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.